शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर पहिल्या यादीमध्ये 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। सांगलीतून चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाली आहे। मुंबईतील 6 पैकी 5 जागांवरील उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाची राजकीय ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोकसभेची उमेदवारांची पहिली यादी आता प्रसिद्ध करण्यात आली। पहिल्या यादीत 17 उमेदवारांची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आपण पाहूयात। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी ही जाहीर झालेली आहे। आपल्या सोबत राजाभाऊ वाजे आहेत। भाऊ, खरं तर पहिले तुमचं अभिनंदन। पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय पवार साहेब आणि काँग्रेसचे नेतृत्व या सर्वांनी एकत्रितपणे माझ्या नावाचा विचार केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। त्यांनी जो विश्वास व्यक्त केला त्याबद्दल तो विश्वास सार्थ ठरेल ही भावना। निवडणूक म्हणजे आव्हानांचा खजिनाच आहे, त्यामुळे रोज नवीन आव्हान समोर येणार आहे आणि कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या बळावर या आव्हान आम्ही पेलू अशी माझी खात्री आहे। उमेदवार जेव्हा उभा राहतो तेव्हा समोर कोण आहे याचा विचार न करता लढायचं या नात्याने उभं राहतो, त्यामुळे आम्ही लढणार आहोत। मला असं वाटतं की निवडणूक हे एका माणसाचं काम नाही आणि म्हणून नाशिकमधले शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेबांचा गट आहे, ते आहेत, काँग्रेस पक्ष आहे, या सर्वांना एकत्रित करून आम्ही काम करू। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।